राधिका अजूनही विचार कर. मी 100 पेक्षा जास्त दोरी उड्या मारू शकते. स्टेप बॅक. शन्या, खोटं वागून आतापर्यंत तू जिंकली असेल, पण शेवटी सत्याचाच विजय होतो म्हणतो. आता तर मीच जिंकणार. तू तयार राहा. वन टू थ्री स्टार्ट. राधिका या खेळाच्या विजेत्या आहेत राधिका सुभेदार. आतापर्यंतच्या सर्व स्पर्धा अटीतटीच्या झालेल्या आहेत. या स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या आपल्या सोसायटीच्या सर्व महिला स्पर्धकांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. पण पूर्वी सांगितल्याप्रमाणे आधीच्या स्पर्धांमध्ये सगळ्यात जास्त गुण असलेल्या 2 महिला स्पर्धक फक्त अंतिम फेरीत जाणार आहेत. माझ्याकडे या स्पर्धांचा निकाल आलेला आहे. थँक्यू जजेस. आता मी या स्पर्धकांची नावं जाहीर करतो. राधिका सुभेदार आणि शनाया सबनीस. या दोन्ही स्पर्धकांना विनंती करतो की यांनी मंचावर यावे. तर थोड्याच वेळात अंतिम फेरीला सुरुवात होईल. थँक्यू. अंतिम फेरीमधला पहिला राऊंड आहे मल्टीटास्किंगचा. कसं आहे, स्त्रीची रोजची झुंज असते ती घड्याळ आहे, हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. रोज सकाळी बायका घरातले सगळे उठण्याआधी उठतात आणि घरातली सगळी कामं आवरतात. वेळेच्या आत सकाळची वेगवेगळी कामं पूर्ण करणं हे तिच्या पुढं आव्हान असतं. आणि आता हेच आव्हान आपण आपल्या पुढच्या 2 स्पर्धकांना देणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मी दोन्ही फायनलिस्टला बोलवतो. तुमच्याकडे फक्त 3 मिनिटं आहे. तेवढ्यात तुम्हाला तुमच्या पार्टनरसाठी नाश्ता तयार करायचा. कपड्याला इस्त्री करायची आणि तो नाश्ता त्याला खाऊ घालून कपडे घालायला मदत करायची. तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला काहीही मदत करणार नाही. अरे यार, काय फालतू गेली आहे. फॅशन शो मध्ये सगळी चीटिंग झाली यार. तू आणलेले प्रश्न कुठे गेले सगळे? जर हळू ना, इथे 4 चौकात नको ना. आता तू आज चल बरं, आपण आज जाऊन बोलू. तुला कळतंय काय नाही काय होणार आहे ते? तुला खरंच जावं लागलं तर उद्या काय रे? ए शन्या, आज जा घरात, पण तुला उद्या इथनं जावं लागणार. आज घे पाहुणचार, पण उद्याला इथून बॅग भरून चाललं जायचं. बरोबर समजून राहिलं ना तुला? यू घेऊ करू नको बाई. तू पैज लावली आणि पैज हारलीस. मग आता ठरल्याप्रमाणे तुला घरातनं बाहेर जावं लागेल. तुला काय वाटलं? दुसऱ्याच्या नवऱ्याला जाळ्यात अडकवून तू घुस लावशील आणि त्यांच्या घरात घुसशील. आपलं सगळं आयुष्य सोपं होऊन जाईल. गर्लफ्रेंड बनणं सोपं राहते ग, बायको बनणं खूप अवघड असते. अशी दुसऱ्याची जागा हिसकावून घेशील, बळकावशील तर कसं होईल?
म्हणून माणसानं स्वतःची जागा निर्माण करायची असते, ओळख निर्माण करायची असते. जे ते करत नाहीत त्यांची ही अशी हालत होते. ठीक आहे ठीक आहे, बस झाला आता. चला आजचं पुन्हा एकदा अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. ए राधिका, एक साधी सरळ स्त्री तिने जर मनात आणलं ना तर ती का करू शकते, तू दाखवून दिलंच बाई. आई, दुसरा पर्यायच नव्हता ना. मला माझ्या घरासाठी, माझ्या संसारासाठी हे सगळं करायलाच लागणार होतं आणि ते मी केलं. नुसतं केलंच नाहीस तर मोठ्या हिमतीनं केलं. वा वा, मला निघून जाईल उद्या. मला गेली बाई, मी तर सारखे देवा पुढे हात जोडत होते. बाबा देवा, माझी राधिका जिंकू दे, माझी राधिका जिंकू दे, तिला तिचं सुख, तिचं पती परत मिळू दे. चाल बाई, आता आम्ही पण नागपूरला वापस जायला मोकळे. काऊ नाही राहून जा ना अजून थोडे दिवस. हो ना, तिथले लोक मला राहू देतील का इथं? माझ्या पान हलत नाही त्याचं. आता तू थोडे दिवस संकटात होतीस म्हणून निघून दिलं त्यांनी, पण आता जायला पाहिजे ना बाबा. काऊ ना आई, खाऊन घेऊन काही नाही. त्या सासऱ्याने तर बोलायला सोयच ठेवली नाही. अगं त्याईने मी आता फोन केला होता ना ही आनंदाची बातमी सांगायला. म्हटलं शनया हरली, राधिका जिंकली. आई बाई, एवढे खुश झाले, एवढे खुश झाले, सांगतो सोय नाही. नुसते हसतच सुटले पाय. मग मला म्हणतात कसे, मला म्हणतात आता येऊन जा वापस नागपूर. उद्या सकाळच्याच फ्लाईटचं तिकीट पाठवून देतो, मेल करतो मी. आठवलंही असेल त्यांनी. काय बाई, आता उद्या आमची राधिका तिच्या हक्काच्या घरी येणार. मग मी का करावं, मी पण जाईन माझ्या हक्काच्या घरी नागपुरात. आई पण बरोबर आहे बाबांचं. जेव्हा मन जोडली राहतात ना तेव्हा थोडासाही दुरावा सहन होत नाही. आता जा तुम्ही, पण दोघांनी लवकर वापस या. 100%. येऊ येऊ येऊ, थांबून राहायचं बरं का. हाव, नमस्कार करते आई. बस ना, नाव नाव दे. मला पण आवरावर करायची. चल निघू. मला वाटलंच होतं तू आली असशील. थांब थांब थांब, लगेच आत येऊ नकोस, दृष्ट काढते आधी. दृष्ट का? अगं एवढी मोठी स्पर्धा जिंकून आली आहेस, तुझ्या विरुद्ध माणसं काही कमी आहेत का? कोणाची तरी नजर लागलीच असेल. पिढा टळो, झाडपाल्याची, आल्या गेल्याची, भूताखेताची कोणाचीही नजर लागू नको. ये आता या. अरे मला नाही जायचं, प्लीज डू समथिंग ना. बच्चा, पण आता मी तुला आधीच सांगितलं होतं की नाही, या स्पर्धेत भाग घ्यायचा अट्टास नको करूस. आता तुझा ओव्हर कॉन्फिडन्स नडला की नाही तुला? हे बरं आहे, तू पण मलाच बोलत आहेस. सोड जाऊ दे, मी आत्ताच. अगं नाही नाही, बस तू. मी काही तुला दोष नाही देते बच्चा, दोष ना माझ्या नशिबाचाच आहे. एक गोष्ट धड घडत नाहीये माझ्या मनाप्रमाणे. आता तू इथून गेल्यानंतर माझं कसं होईल मला विचारही नाही करता येते. कसा जगेन मी? हा, सोपं आहे का? मी पण कधी जगू तुझ्याशिवाय. आणि माझं शॉपिंग यार. काय अजूनही पाय निघत नाही वाटतं. ए शून्य, एक लक्षात ठेव, गुरुनाथ पासून यापुढे दूर राहायचं, कळलं काय? काम कर आता, तुझ्या वयाचा जोडीदार शोध आता, लग्न कर त्याशी.